आता पाहूयात विविध जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। रत्नागिरी हापूस आंब्याच्या 480 पेट्या वाशी मार्केटमध्ये दाखल। सिंधुदुर्ग आणि श्रीवर्धन इथून आंब्याची आवक, डझनाला 6 ते 11 हजार रुपयांचा भाव। गोंदियामध्ये शरद पवार गटाचे निदर्शनं, रोहित पवारांवरील ईडी चौकशी रद्द करावी, अन्यथा रस्त्यावर मोठ्या संख्येने उतरण्याचा इशारा। तहसीलदारांद्वारे शासनाला निवेदन सुपूर्द। जिल्हाधिकारीपदी प्रजित नायर यांची नियुक्ती, तर चिन्मय गोतमार यांची विदर्भ वैधानिक महामंडळाच्या सदस्य सचिव पदावर बदली। देशाबाहेर जाणार भंडारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा, शेतकऱ्यांना अर्ज करण्याचा जिल्हा अधीक्षकांसह कृषी अधिकाऱ्यांचं आवाहन। दौऱ्यासाठी जर्मनी, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंडसह इतर देशांचा समावेश। अमरावती महानगरपालिकेच्या अभ्यासिकेचा वीज पुरवठा खंडित, 4 महिन्यांपासून बिल न भरल्यामुळे महावितरणकडून वीज पुरवठा खंडित। रत्नागिरीत येत्या 5 फेब्रुवारीपासून ओबीसींच्या जनजागृतीसाठी काढणार महाएल्गार रथयात्रा, नांदेडच्या माहुरगडापासून रथयात्रेला सुरुवात होणार। बुलडाण्यामध्ये रेल्वे लोक आंदोलन समितीचं तोंडाला काळं फासत अनोखं आंदोलन, जालना रेल्वे मार्गासाठी ठोस पावलं उचलण्याची मागणी, अन्यथा मंत्र्यांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा।